शहर पोलीस आयुक्तालयातील अतिजलद क्यूआरटी पथकातील पोलीस कर्मचारी विजय दिलीप नागापुरे वय 35 वर्ष यांनी गुरुवार 26 मार्च सकाळी अत्यंत धक्कादायक पाऊल उचलत आत्महत्या केली. विजय हे मूळचे मोर्शी तालुक्यातील धामणगाव काटपूर येथील रहिवासी असून सध्या अमरावती शहरात कुटुंबासह राहत होते. ते अविवाहित होते. माहितीनुसार विजय हे बुधवारी रात्री नाईट ड्युटीवर होते. ड्युटी संपल्यानंतर गुरुवार सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्तालयातील क्यूआरटी कार्यालयात त्यांनी स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना उघड होताच संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला तपासण्यासाठी प्राचारण करण्यात आले. घटनास्थळाहून पिस्तुलामधील बुलेट जप्त करण्यात आली. सर्वप्रथम ही घटना क्यूआरटीमधील पोलीस कर्मचारी आकाश दिलीप अंबरते यांच्या लक्षात आली. त्यानंतर तातडीने वरिष्ठांना माहिती देण्यात आली. मृतदेह पुढील तपासण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. विजय नागापुरे हे 2014च्या बॅचमध्ये पोलीस खात्यात रुजू झाले होते. त्यांचा भाऊ श्याम नागापुरे हे देखील शहर पोलीस दलात कार्यरत आहे. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यामध्ये शोककळा पसरली असून आत्महत्येमागील नेमके कारण आमचा क्यूआरटी पोलीसचा एक जवान विजय दिलीपराव नागापुरे हा आज सकाळी क्यूआरटीच्या त्यांच्या रेस्टिंग रूममध्ये एकटा असताना त्याचा मित्र आकाश दिलीपराव अंबरते हा त्या ठिकाणी आला आणि त्यावेळी त्याला त्याचा मृतावस्थेत देह आढळला आणि त्याच्या बाजूला त्याचं वेपन पडलेलं. प्राथमिकदृष्ट्या त्यांनी आत्महत्या केलेली असावी. या कारणांचा शोध म्हणजे काय कारण असेल किंवा काय याबाबतचा पुढील तपास आम्ही करतो. कोणती पिस्टल आहे आणि किती गोळ्या झाली? ग्लॉक पिस्टल आहे आणि त्याच्यात एकच गोळी त्यांनी झाडलेली आहे. आत्महत्येचं काही कारण आलं? आता आम्ही त्याचा पुढील तपास करत आहोत. नक्की काय त्याला अडचण होती, काय होतं किंवा इतर काही कारणं होती. आता हे प्राथमिक जी माहिती आहे त्याच्यावरून पुढील तपास सुरू आहे. त्याच्या काय कुठं काही प्रॉब्लेम होता का किंवा आणखीन काही वैयक्तिक कारणाचं वगैरे घरगुती कारणाचं याबाबत तपास सुरू आहे.